जामगावात होतोय दुर्गंधीयुक्त दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा। दुर्गंधी दूषित पाण्याच्या कॅनसह महिलांनी गाठले गटविकास अधिकाऱ्यांचे कार्यालय। वरोरा पंचायत समिती येथील घटना। संक्षिप्त वृत्त असं की शहरालगत असलेल्या जामगाव बुजुर्ग येथे गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होतोय। या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र ढिम्म प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आलंय। अखेर संतप्त महिला ग्रामस्थांनी दुर्गंधीयुक्त दूषित पाणी गावातील केर कचरा सोबत घेत गटविकास अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले। यावेळी गटविकास अधिकारी वरोरा यांनी ग्रामस्थांची मागणी ऐकून घेत 2 दिवसात समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी गावकऱ्यांनी खासदार धानोरकर यांच्या कार्यालयात जात निवेदन सादर केले। यावेळी खासदारांचे पीए अतुल घुगरे यांनी निवेदन स्वीकारले। या प्रसंगी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला असता प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आम्हा ग्रामस्थांवर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण असल्याचं प्रशासन जबाबदार असेल असे म्हणत 2 दिवसात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलेला आहे। यावेळी तंटमुक्ती समितीचे माजी अध्यक्ष कृष्णा धाडसे, शारदा पिंपळशेंडे, अश्विनी मोहाडे, तृप्ती परचाके, सुमित्रा आसुटकर, सविता आगलावे तसेच अनेक महिला उपस्थित होत्या। नुकतंच तुम्ही व्हिडिओ साहेबांना निवेदन दिलं, काय होतं, कशाबद्दल हे निवेदन होतं? नळाच्या पाण्याबद्दल होतं। समस्या निवारण केलं, नळाच्या पाण्याबद्दल होतं। ते म्हणत आहे की आता आम्ही 2 दिवसात दुरुस्त करून देतो म्हणून, जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून देतो म्हणून चपराशाने पण सांगितलं। ते चपराशाने फोन करून बोलले, नाही जर करून दिलं तर आम्ही डबल इथं येऊ, आणखी करू जे काही करायचं ते। नुकतंच तुम्ही व्हिडिओ साहेबांना निवेदन दिलं, कशाबद्दल हे निवेदनाद्वारे काय समाधान निघाला? आम्ही हे निवेदन नळाच्या पाण्याबद्दल दिलं आणि गावात जे कचरा काढतात नालीचे, ते नालीचा कचरा जशाने तसाच ठेवतात। ग्रामपंचायतवाले त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि आम्ही त्यांना ग्रामपंचायतमध्ये पण जाऊन बघितलं, त्यांना निवेदन दिलं ग्रामसेवकला, त्या पण सुद्धा लक्ष देत नाही की गावातला कचरा उचलावा बा म्हणून, नाही का। सरपंचाकडे दिलं तर सरपंच म्हणतो की माझं हे कर्तव्य संपलं बा म्हणून। मग आम्ही तिथं ग्रामसेवकला म्हटलं तर ग्रामसेवक पण लक्ष देत नाही, म्हणून त्याच्यामुळं आम्हाला व्हिडिओकडे नेमकी कशाची बॉटल आहे? हे दूषित पाण्याचे नळाला असं पाणी येत आहे सर आमच्या, आम्ही दूषित पाणी पित आहोत। याच्यामुळे जर एखादी मुलगा किंवा व्यक्ती जर बिमार पडला तर हे लोक काही याची जिम्मेदारी घेणार नाही आहे ना, दवाखान्याची वगैरे जिम्मेदारी घेईल का? एखादी कमी जास्त जर झालं तर यांनी लोक काही आमच्याकडे लक्ष देईल का? त्याच्यामुळं आम्ही इथे BDOकडे तक्रार करायला आलोय पंचायत समितीमध्ये। काय निघालं, समाधान काय झालं? सरांनी आम्हाला निवेदन दिलं, आता निवेदन सरांना दिलं तर सरांनी आम्हाला समाधान करून दिलं का आम्ही जे कर्मचारी आहेत ग्रामपंचायतचे त्यांच्याकडे फोन करून त्यांना सांगितलं आहे की या 2 दिवसामध्ये तुमचं हे करून देतो बा म्हणून। या 2 दिवसात जर तोडगा निघाला नाही तर हां, तोडगा जर निघाला नाही तर आम्ही पुन्हा पंचायत समिती मध्ये येऊन BDOवर हे करू, पुन्हा तक्रार करू, कारण आमच्या मुलांना वगैरे हे पाणी पाजण्यात येत आहे। हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर।